नाणार पंचक्रोशीमध्ये येणाऱ्या बॉक्साईट प्रकल्पाच्या जनसुनावणीचा पुन्हा एकदा घाट घातला गेलेला पाहायला मिळतो आहे। नाणार बॉक्साईट प्रकल्पासाठी 7 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरनं पुन्हा एकदा राजकीय वातावरण देखील तापताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सागवेमध्ये ही जनसुनावणी होणार आहे। विरोधामुळे यापूर्वीची मे महिन्यातील जी जनसुनावणी होती ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। जनसुनावणी पुन्हा लावल्यानं या ठिकाणी विरोधाची धार पुन्हा एकदा वाढणार आहे। नाणार सागवे या परिसरातील ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला संघटितपणे या ठिकाणी विरोध करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। नाणार परिसरातील सुमारे 144.95 हेक्टर क्षेत्रावरती बॉक्साईटचं उत्खननाचा प्रस्ताव आहे। या प्रकल्पामुळे पर्यावरण त्याचप्रमाणे पाण्याचे नैसर्गिक स्रोत, शेतीस तसेच आंबा बागायतीवरती ह्याचा मोठा परिणाम होऊ शकतो अशी भीती सध्या ग्रामस्थांमध्ये आहे आणि त्याचमुळे इथल्या स्थानिक प्रकल्पाला तीव्र विरोध या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। वार्षिक 9 लाख टन क्षमतेचा हा बॉक्साईट प्रकल्प आहे। बॉक्साईट उत्खननाविरोधात राजापूर पंचायत समितीने देखील विरोधाचा ठराव या ठिकाणी यापूर्वी केलेला होता। आता पुन्हा एकदा या ठिकाणी बॉक्साईट प्रकल्पासाठी जनसुनावणीचा घाट घातला जातो आहे। 7 सप्टेंबर म्हणजे गणपती आगमनाच्या पूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा बॉक्साईट संदर्भातील जनसुनावणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि पर्यावरण विषयक ही जनसुनावणी असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी यात मतं मांडावी आणि प्रकल्पाला विरोध नोंदवावा अशी भूमिका सध्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।